नमस्ते. मी डॉक्टर रवींद्र सावंत, प्रोप्रायटर पार्टनर त्रिमूर्ती डेअरी फार्म, सोमेश्वर नगर, तालुका बारामती, जिल्हा पुणे. माझा पहिल्यांदा सर्व दूध उत्पादक व त्यांना सहकार्य करणाऱ्या माझ्या मित्रांना पहिल्यांदा मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि सर्वात महत्त्वाचं की आपला हा कार्यक्रम बरोबर नवीन वर्षात जुळवून आणण्याचा योग जो आणला त्याचं पूर्ण श्रेय रवींद्र नवले यांना जातं. आणि रवींद्र नवलेंनी जे आपल्या सर्वांच्यासाठी जे प्लॅटफॉर्म उभं केलंय, अथक परिश्रम घेऊन, बऱ्याच वेळा आपल्याला तर सर्वांना माहीत आहे की आपल्या सर्वांना एकत्रित बोलावून त्यांनी चांगल्या पद्धतीने मेळावं सुद्धा बऱ्याच वेळा घेतलेला आहे. त्याच्यातून आपण वेगवेगळं नॉलेज मिळवण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केलेला होता. आणि तशा पद्धतीने रवींद्र नवले आणि त्यांच्या मित्रमंडळींनी की वेगवेगळ्या ठिकाणी पंजाब असो किंवा भारतभर फिरून वेगवेगळ्या फार्मला याला व्हिजिट देऊन जे नॉलेज मिळवलं ते नॉलेज आपल्याला IDFAच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचं ते एक चांगलं कार्य करतात. तर त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे. आणि आपणा सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि मी माझ्या स्वच्छ दूध निर्मिती किंवा क्वालिटी दूध ह्याच्यावर मी बोलायला सुरुवात करतो. तर क्वालिटी दूध, आपणा सर्वांना एक प्रश्न पडतो, क्वालिटी दूध. बऱ्याच वेळा लोकांच्याकडे मी जातो आणि क्वालिटी दूध म्हटलं की लोकांना धक्का बसतो. परंतु क्वालिटी दूध म्हणजे काय आणि ॲक्च्युली क्वालिटी दूध निर्माण करण्यासाठी मला प्रेरणा कशी मिळाली किंवा मी चॅलेंज कसं स्वीकारलं, तर त्या संदर्भात मित्रांनो मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. तर मी एक 12 ते 13 वर्ष व्हेटरनरी प्रॅक्टिस केल्यानंतर सर्व लोकांचं म्हणणं होतं की आम्हाला दुधात परवडत नाही. तर त्याच्यामुळं मी एक विचार केला की आपणच डेअरी फार्म टाकू. म्हणून 2004 साली मी 50 गायांचा डेअरी फार्म टाकला आणि 50 गायांच्या डेअरी फार्मपासून सुरुवात केली. 50 गायांच्या 100 गाया झाल्या. परंतु माझ्या त्या गोठा जो असा बांधला होता, खाली पूर्ण कॉन्क्रीट, पिण्याच्या पाण्याची 24 तास व्यवस्था, वर टेम्परेचर कमी राहण्यासाठी फॅनची व्यवस्था, अशा पद्धतीने कॉन्क्रीटचा गोठा तयार केलेला होता. परंतु मला त्या गोट्यात सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात यश मिळत नव्हतं. आणि बऱ्याच वेळा गाया आजारी पडणे, ॲव्हरेज त्याच्यामुळं घटणे. आणि मला सुद्धा वाटायचं की आपलं ॲव्हरेज का वाढत नाही, की जो चीन देश पाठीमागून आपल्या दुधाची क्रांती करायला निघाला आणि त्यांचं ॲव्हरेज सुद्धा मी इतका प्रयत्न करून सुद्धा माझ्यापेक्षा सुद्धा त्यांचं देशाचं ॲव्हरेज जास्त निघत होतं. मला त्याची चिंता जास्त लागत होती की आपलं ॲव्हरेज का कमी आहे म्हणून. परंतु तशातच एक सकाळ पेपरला बातमी आली की भारतातील कुठल्याही इंडिव्हिज्युअल फार्मचं दूध अमेरिका इस्रायलच्या दुधाच्या वाऱ्याला सुद्धा उभं राहू शकणार नाही, जवळपासचा तर विषय सोडून द्या. आणि मी पण म्हटलं हे दूध आहे कसं, हे दूध आहे कसं की आपल्या भारतात एकही डेअरी फार्मचं दूध कसं नाही. म्हणून मी वेगवेगळ्या तज्ज्ञांना भेटलो की जे बाहेरच्या देशातून आलेले आहेत. त्यांच्याशी भेटल्यानंतर मला असं कळालं की आपल्या भारतातल्या दुधाला आपण दूधच म्हणू शकत नाही. म्हणजे एवढं बाहेरच्या देशातला आणि आपल्या देशातल्या दुधात मोठा फरक आहे. तर त्याच वेळेस मी आणि माझा भाचा माझ्याबरोबर काम करत होता त्यावेळेस, अभिजित. तर आम्ही दोघांनी एक चॅलेंज उचललं की आपण सुद्धा आपल्या भारतात जे इस्रायल, युरोपमधले काही देश, अमेरिका, ह्या देशातून जे नॉर्म्स आहेत दुधाच्या संदर्भातलं, त्या टाईपचं आपण दूध तयार करायचंच. आणि त्याच्यासाठी आम्ही आमच्या गावापासून एक 7-8 किलोमीटरवर त्रिमूर्ती डेअरी फार्मची उभारणी केली. जवळपास 250 गाया, मिल्किंग पार्लर, अशा पद्धतीचा तो सेटअप होता. आणि रात्रंदिवस आम्ही त्याच्यात प्रयत्न करून की बाबा आपल्याला क्वालिटी दूध निर्माण करायचंय, एवढंच फक्त ध्यास आमच्या पाठीमागं होता.
आणि त्याच्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन साधारणतः आम्हाला 8 ते 9 महिन्यात यश आलं क्वालिटी दूध तयार करण्यात. म्हणजे ते दूध आम्ही बऱ्याच 20 दिवसाच्या ट्रायल घेतल्या पुण्यात लॅबमध्ये नेऊन, की जे बाहेरच्या देशातील दुधाचे पॅरामीटर्स आहेत आणि आपल्या दुधाचे पॅरामीटर जुळतात का. आणि आम्हाला तुम्हाला सर्वांना सांगायला एक आनंद होईल की त्यावेळेस पूर्ण दूध 20 दिवसाच्या टेस्ट जशा युरोपमधले दूध आहे, अमेरिकेतलं दूध आहे, त्या क्वालिटीचं दूध तयार करण्यात आम्ही यशस्वी झालो. आणि त्याच वेळेस मग डायनेमिक्स बरोबर पण आमचं संमत जोडलं गेलं. डायनेमिक्सने हे क्वालिटी दूध घेतलं. तर मित्रांनो, क्वालिटी दूध मी बऱ्याच वेळा म्हणतोय की क्वालिटी दूध. तर क्वालिटी दूध म्हणजे काय. तर क्वालिटी दूध म्हणजे माझ्या फार्मवर, आमच्या फार्मवरचं दूध जर सांगायचं म्हटलं तर अँटीबायोटिक्स फ्री आहे, आपला टॉक्सिन फ्री आहे, हेवी मेटल्स फ्री आहे, सोमॅटिक सेल बॅक्टेरियल काउंट एकदम लोअर लेवल आहे, फॅट प्रोटीन SNF जसं पाहिजे नॉर्म्स प्रमाणे आहे. एवढंच नाही तर आत्ता आमच्या फार्मचं दूध सांगायला आम्हाला अभिमान वाटेल, अँटीबायोटिक्स फ्री आणि आपला टॉक्सिन फ्री तर आम्ही रोज दूध देतोयच, पण त्याच्या पुढे जाऊन आम्ही ई कॉलाई फ्री सुद्धा दूध तयार, म्हणजे आत्ता सध्याला 1 वर्ष झालं की आमच्या दुधाच्या टेस्ट ई कॉलाई फ्री येतात. तर ह्या टाईपचं दूध तयार करायचं म्हटलं की लोकांना एक धडकी भरती की आपण ह्या टाईपचं दूध तयार करून काय करायचं. तर ह्या टाईपच्या दुधाला आपल्याला रेट चांगला मिळेल की जो मला डायनेमिक्स कंपनी एक चांगल्या पद्धतीने रेट देत आहे. आणि जर समजा आपण सगळ्यांनाच वाटतं की क्वालिटी दूध तयार करायचं म्हटलं तर भरपूर मेहनत करावं लागेल, त्याच्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागतील. आणि आम्ही जे काम करतोय त्याच्या बाबतीत तर अगदी बऱ्याच ठिकाणी एक वेगळा मेसेज पाठवला जातो. क्वालिटी दूध करायचं म्हटलं तर ऊस चारता येणार नाही, ज्वारी चारता येणार नाही, तुम्हाला कंटिन्यू मकाच पाहिजे. तर मित्रांनो, असं काही नाही. क्वालिटी दूध म्हणजे काय, तर जे आता मी तुम्हाला त्याचे पॅरामीटर सांगितलं की बाबा अँटीबायोटिकचं इंजेक्शन केलं तर अँटीबायोटिकचं इंजेक्शन केल्यानंतर किती दिवसांनी दूध घ्यायचं, आपला टॉक्सिन पॉझिटिव्ह येऊ नये म्हणून एक चांगल्या क्वालिटीचा चारा आपण बिगर सडल्याला, बिगर बुरशी आलेला असा घातला पाहिजे. पाणी त्याला स्वच्छ आणि त्याचा TDS कमी असलेलं पाणी त्यांना दिलं पाहिजे. तर आपण म्हणू एवढं सगळं करून काय फायदा, असं बऱ्याच लोकांना वाटतं. आम्ही सांगतो गव्हाणीला चुना लाव, तुमच्या पाण्याच्या टाक्यांना चुना लावा, तरी लोक कंटाळा करतात. आणि सांगायचं तात्पर्य असं की जर क्वालिटी दूध तयार करायचं म्हटलं तर आपल्याला वेगळा काही खर्च करावा लागत नाही. उलट आपल्या गायांच्या दुधाचं ॲव्हरेज चांगलं वाढतं, म्हणजे आपल्या फार्मचं ॲव्हरेज चांगलं तुम्हाला मिळू शकेल. तर ते कसं, तर मी जर रोज अगदी स्वच्छ धुतलेल्या ताटात जर जेवण केलं तर मला इतर रोग होण्यापासून माझा बचाव होईल. आणि जर मी ते ताटच धुतलं नाही आणि त्याच ताटात रोज खात बसलो तर मी एक दिवस आजारी पडल्यानंतर माझी क्रय शक्ती कमी होईल. त्याच पद्धतीने जनावरांच्या बाबतीत सुद्धा जर आपण स्वच्छता पाळली की त्यांना जी गव्हाण आहे चारा टाकायची ती स्वच्छ ठेवली तर आपला टॉक्सिन तुम्हाला पॉझिटिव्ह येणार नाही. पाणी समजा पाण्याचे टाक्या स्वच्छ ठेवल्या तर ई कॉलायचं प्रॉब्लेम येऊन जुलाबाचं प्रमाण असेल किंवा खराब पाण्यामुळं जे पोटातून बॅक्टेरिया जातात त्याच्यामुळे जे होणारे आजार आहेत ते आजार होणार नाहीत. गोट्या स्वच्छता ठेवली, गोटा कोरडा ठेवला तर इतर तुमचं मास्टायटिस सारखा आजार होणार नाहीत, गोचिडी होणार नाहीत, पिसवा होणार नाहीत. म्हणजे ह्या जी बाबी आहेत, जर आपण गोटा स्वच्छ ठेवला, गव्हाण स्वच्छ ठेवली, पाण्याची टाकी स्वच्छ ठेवली, स्वच्छतेचे निकष सर्व जर पाळले की ऑटोमॅटिकली तुमच्या गायीची हेल्थ चांगली राहील, गाय सदृढ राहील, तिला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही, आजारास कुठल्या बळी पडणार नाही आणि त्याच्यामुळं तुमच्या गायीच्या दुधाचं ॲव्हरेज वाढेल ऑटोमॅटिकली. नाहीतर माझ्याकडे 4 गाय आहेत, एका गायला थायलेरिसिस झाला, दूध कमी पडलं, एकीला ब्रुसोलिसिस झाला, ॲबॉर्शन झालं, एकीला मास्टायटिस झाला, एक सड बंद आहे, दूध कमी आहे आणि एक मात्र चांगली दूध देते आणि अजून एक गाय आहे ती गाभण राहत नाही, गेली 1 वर्ष झालं. आणि मग शेतकऱ्याचं ॲव्हरेज किती पडतंय, आम्ही जवळपास 630 चांगल्या डेअरी फार्मचं ॲव्हरेज घेतलंय. तर
त्याच्यातले फक्त 4 जण 8 लिटरचे ॲव्हरेज असणारी मिळाली. बाकी सर्वजण 5, 6, 7 असं ॲव्हरेज आहे. मी तर शेतकऱ्यांना म्हणतो, शेतकरी अगदी सहज म्हणतात की आम्हाला दुधात काहीच परवडत नाही, फक्त शेणच शिल्लक राहतं. मी तर त्यांना सांगतो की शेण सुद्धा बाबा तुला शिल्लक राहत नाही. त्याच्यासाठी आपल्याला स्वच्छतेचं निकष पाळावं लागतील. निकष पाळलं तर तुमच्या गायांच्या दुधाचं ॲव्हरेज वाढेल आणि ॲव्हरेज वाढलं की ॲटोमॅटिकली तुमचा फायदा वाढेल आणि फायदा वाढून शिवाय तुमच्या दुधाला एक प्रीमियम रेट मिळण्याची शक्यता चालू होईल. मी सुद्धा आपण आपल्या देशात किंवा आपल्या देशातल्या मुलांना कुठल्या क्वालिटीचं दूध द्यायचंय, मी तर स्वतः ठरवलेलं आहे की क्वालिटी दूध निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचा. आणि मी महाराष्ट्रभर खरं ह्याच्यासाठी काम करतोय. म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत पण असेल की मी महाराष्ट्रभर गोटे उभारणीची माझा मुलगा असेल किरण, आम्ही दोघं सुद्धा म्हणजे गोटे उभारणीची पण कामं करतोय. क्वालिटी दूध निर्माण करण्यासाठी त्यांना सगळ्यांना मार्गदर्शन करतोय. आणि क्वालिटी दूध आपल्या देशात व्हावं असं जर आपण सगळ्यांनी ठरवलं तर खरोखरच शेतकरी सुद्धा आपल्या क्वालिटी दूध तयार करू शकतो. म्हणजे माझ्याकडे येणारे बरेच व्हिजिटर म्हणतात की शेतकरी हे काम करणार नाही, परंतु मी माझ्या परिसरात 60-70 दूध उत्पादकांना डेअरी फार्म टाकून दिल्यात, 10 गायापासून 100 गायापर्यंत. तर ते शेतकऱ्यांची मुलं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि क्वालिटी दूध आपल्या शेतकऱ्याची मुलं सुद्धा तयार करू शकतात. हे त्यांनी आमच्या सोमेश्वरच्या परिसरात एक आपल्या देशापुढे एक उदाहरण दाखवून दिलंय की आम्ही सुद्धा शेतकऱ्याची मुलं क्वालिटी दूध तयार करू शकतो. तर ह्याच्यानंतर मी ज्यावेळेस म्हणजे आपण मला वाटतं ह्याच्यात जॉईन झालेले बरेच डॉक्टर सुद्धा असतील आणि जे तरुण शेतकरी आहेत त्यांना सुद्धा तरुण मुलं आहेत की जे आता डेअरी फार्म उभा केलाय किंवा गायांचा व्यवसाय करतात. तर त्यांना सुद्धा पहिले आपल्या घरी कशा पद्धतीने दूध काढलं जात होतं, कशा पद्धतीने साठवलं जात होतं, तर तो प्रकार जर पाहिला तर आपण दूध कधीच खाणार नाही अशी सुद्धा काय कधी कधी आपल्या वेळ येते. तर ज्या वेळेस मी डॉक्टरकी करत होतो तर त्यावेळेस म्हणजे बऱ्याच जणांच्या घरी घडलेला हा प्रकार आहे की गायला भाला घातलेला असतो, दोघं नवरा बायको दोन्ही बाजूनी धार काढाय बसलेले असतात आणि गाय लात मारती किंवा उडी मारती आणि उडी मारली की डायरेक्ट गायचं पाय बादलीत पडतात. जे शेणाने खताऱ्याने भरलेल्या असतात ते दोन्ही पाय बादलीत किंवा एक पाय बादलीत पडतो. नवरा बायको हळूच तो पाय बाजूला काढतात. दूध सर्व काढून झालं की गाळणीने गाळायचं आणि जाऊन द्या डेअरीला. गायला भाला घातलेला असतो. गाय निसर्गाता पानवायच्या वेळेस लघवी करते, लघवी करत असताना तिला दोन्ही पाय साईडला घ्यावं लागतात, परंतु भाला घातल्यामुळं तिची ती कंडिशन होत नाही आणि लघवी कास्याला धरून बरोबर बादली सगळी गोष्टी. चाऱ्याचं मॅनेजमेंट चांगलं नसल्यामुळं आपल्या गाया सतत शेण पातळ करतात आणि शेण पातळ करत असताना ज्यावेळेस आपण धार काढतो बादलीत त्यावेळेस शेण सगळं उडतं आणि ते सुद्धा शेण बादलीत पडतं. आपल्या गायांना मास्टायटिस झाला. मास्टायटिस झाल्यानंतर 90% दूध उत्पादक ते दूध फेकून देत नाहीत. सर्व दूध गाठी असणारं, रक्त मिक्स असणारं सर्व गाळत्यात आणि जाऊन द्या डेअरीला. म्हणजे आपण सर्वांनी डेअरी म्हणजे दुधाचा उकिरंडा करून टाकलाय आणि आपल्याला तो उकिरंडा न राहता एक चांगल्या पद्धतीचं दूध आपल्याला एखाद्या ठिकाणी साठवण्याची प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला हातभार लावायचा. उकिरंडा म्हणजे कसलं दूध खराब असेल, काय झालेलं असेल, जाऊन द्या डेअरीला, हे आपल्याला बंद करायचंय. कारण ते बंद नाही केलं तर आपल्याला पुढील काळ आपल्याला माफ करणार नाही. कारण आपलीच कोणाची तरी लहान मुलं किंवा लहान बाळ शहरातून, पुण्यातून, मुंबईतून किंवा वेगवेगळ्या शहरातून ते दूध पित असतात आणि आपण फक्त म्हणतोय की त्या पुढच्या पिढीला की आमचं ही भवितव्य आहे. तर हे भवितव्य जर आपण लहानपणी जर कोंबजावलं म्हणजे विषारी दूध पाजून तर आपलं ते मुलं चांगलं भवितव्य घडवू शकणार नाही. मी तर बऱ्याच ठिकाणी जात असताना वेगवेगळ्या ठिकाणी लोक एक स्वस्त पशुखाद्य म्हणून बार्लीचा वापर करतात. तर मी त्यांना सांगतो, बाबांनो तुम्ही बार्ली वापर करताय, तुम्हाला किती जरी सांगितलं तरी तुम्ही बार्ली बंद करणार नाही, तुम्ही बार्ली गायांना घालतच बसणार. परंतु बार्लीमुळं दूध किती विषारी बनतं हे तुम्हाला माहित नाही आणि तुम्ही जी पैसा कमावताय
तो तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या भवितव्यासाठी कमावताय. कमीत कमी तुमच्या स्वतःच्या घरच्या मुलांना तरी तुम्ही ते बार्लीचं दूध पाजू नका. म्हणजे बार्ली घातलेल्या गायचं दूध पाजू नका, कारण त्याच्यात अफ्लाटॉक्सिन इतक्या मोठ्या प्रमाणात असतं बार्ली घातलेल्या गायांच्या दुधात, की तुमच्या लहान मुलांच्या किडन्या, लिव्हर लहानपणी डॅमेज ती करू शकतात. तर अशा क्वालिटीचं दूध, आणि आपण फॅट चांगली असली, लॅक्टोमीटर चांगला बसला की म्हणायचं माझं दूध लय क्वालिटी आहे. असं काही नाही. फॅट आणि लॅक्टोमीटरवर क्वालिटी दूध बाहेरच्या देशात स्वीकारलं जात नाही. क्वालिटी दूध त्यांना पाहिजे अँटीबायोटिक्स फ्री, अफ्लाटॉक्सिन फ्री, हेवी मेटल्स फ्री, सोमॅटिक सेल काउंट, बॅक्टेरियल काउंट एकदम लोअर लेवलला पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण सांगायचं म्हटलं, म्हणजे आपण क्वालिटी दूध का तयार करायचं, तर माझ्याकडे नेदरलँडमधील एक डॉक्टरांची टीम आलेली होती. आणि आल्यानंतर मी त्या सर्वांना मी पाणी दिलं. पहिल्यांदा आम्ही पाणी दिलं तर त्यांनी सगळ्यांनी पाणी पिण्यास नकार दिला. नंतर त्यांनी स्वतःच्या बॅगमधलं पाणी काढलं आणि सगळ्यांनी पाणी पिले. त्याच्यानंतर परत आम्ही चहा घेऊन आलो, तर ते म्हटले आम्ही चहाच पित नाही. तर मी सहज त्यांना म्हटलं की तुम्ही सर्व व्हेटरनरी डॉक्टर आहे, आपण जनावरांशी आपण संबंधित काम करतोय, आणि जर आपणच दूध वापरायचं नाही म्हटलं तर मग दुधाचा वापर कोणी करायचा. तर त्यांनी त्यांच्या देशाचं सर्क्युलर माझ्यासमोर ठेवलं. तर त्याच्यात स्पष्ट शब्दात उल्लेख केलेला होता, भारतातल्या दुधाला आणि दुग्धजन्य पदार्थांना हात लावायचा नाही. पाणी कुठलं प्यायचं, हॉटेलमध्ये कुठल्या राहायचं, कुठं फिरायचं, किती वाजेपर्यंत फिरायचं, सर्व त्यांनी ह्याच्यात नमूद केलेलं होतं. आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला तर असं सांगितलंय, भारतातील दूध जर तुम्ही हातला स्पर्श केला ना, म्हणजे दुधाच्या पदार्थांना किंवा दुधाला जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला तुमचा दौरा अर्धवट ठेवून आपल्या देशात परत माघार यावं लागेल, कारण ते दूध नसून विष आहे. तिथली लोक पचावतात, तुम्हाला पचणार नाही. म्हणजे दुधाच्या बाबतीत आपली बाहेरच्या देशात इतकी वाईट परिस्थिती आहे. म्हणजे आपल्या दुधाची पावडर सुद्धा फक्त काही ठराविक देशात आपल्या शेजारच्या जाते. युरोप, अमेरिकेत आपल्या दुधाची पावडर जात नाही. आणि जे काय जातं ते आपल्या फक्त भारतीय लोकांच्यासाठी जातं. तर ह्या सगळ्यांचा विचार करून की बाबा आपली सुद्धा भारताची मान चांगली उंच ठेवण्यासाठी, आपल्या सुद्धा पुढच्या पिढीला एक चांगल्या पद्धतीने त्यांचं सदृढ बनवण्यासाठी आपण पण सगळ्यांनी जर ठरवलं की आपली गाय हेल्दी ठेवायची, ती कसल्याही आजाराला बळी पडणार नाही, तिची तब्येत चांगली असेल, तिच्या कासेतून निघणारं दूध चांगलं असेल, तिच्या मी कासेची काळजी घेईल, धार काढण्याच्या अगोदर प्री डिपिंग करून कास चांगली स्वच्छ करेल, दूध काढेल, दूध काढून झाल्यानंतर पोस्ट डिपिंग करेल की त्याच्यामुळं मास्टायटिस होणार नाही गायला आपल्या, त्याच्यावर माशी बसणार नाही, डास बसणार नाही, कुठलाही कीटक कासेला चावा घेणार नाही. ह्याची जर आपण काळजी घेतली तर आपण मास्टायटिसला रोखू शकू. आणि जर स्वच्छतेचे सर्व निकष आपल्या गोट्यात जर पाळलं तर आपल्याला पण एक आरोग्य चांगलं मिळेल, आपल्याला पण इतर कुठलं गोट्यातल्या घाणीमुळं होणारा आजार होणार नाहीत, आपल्या बायका मुलांना आजार होणार नाहीत, आपल्याला होणार नाहीत. आणि आपल्याला पण एक त्या फार्ममध्ये काम करण्याची एक मजा येईल, आनंद वाटेल. तर त्याच्यासाठी मित्रांनो, सगळ्यांनी आपण स्वच्छतेचे निकष जर पाळले तर ऑटोमॅटिकली दूध चांगलं निघून आपल्याला दूध उत्पादनातून जो फायदा मिळतो तो मात्र मोठ्या प्रमाणात आहे. की ज्या ठिकाणी तुम्ही 7-8चं ॲव्हरेज घेता त्या ठिकाणी तुम्ही 17, 18, 20, 22 लिटर पर्यंत तुम्ही ॲव्हरेजला जाऊ शकता. म्हणजे आमच्या तरी आता त्रिमूर्ती डेअरी फार्मचं ॲव्हरेज 21 ते 22 लिटरचं आहे. आणि स्वच्छतेचे सर्व निकष आमच्या इथं पाळले जातात. म्हणजे गाय दूध काढायला आली की पहिल्यांदा कास फक्त झाडून घेतली जाते हाताने, नंतर प्री डिपिंग केलं जातं, परत टिश्यू पेपरने 1 मिनिटांनी टिश्यू पेपरने 4 सड पुसलं जातात. 4 सड पुसून झाल्यानंतर स्ट्रिपिंग केलं जातं की बाबा त्याच्यातून काय मास्टायटिस झालेला आहे का. जर तशी शंका आली तर त्याच ठिकाणी CMT किट आहे की तिथं लगेच टेस्ट केली जाते, CMT टेस्ट. आणि निगेटिव्ह असेल तर आमचं दूध डायरेक्ट BMC मध्ये जातं. आणि दूध काढून झाल्यानंतर सगळ्यांना पोस्ट डिपिंग होतं की जेणेकरून मास्टायटिस होऊ नये. त्याच्यासाठी एक लिक्विड येतं, त्याच्यात जर सड तुमची बुचकळली तर त्याच्यावर एक प्लॅस्टिक सारखा एक पडदा तयार होतो आणि आतमध्ये जाणारे जीवाणू रोखले जातात.
म्हणजे तुम्हाला सगळ्यांना खोटं वाटेल, परंतु आमच्या त्रिमूर्ती डेअरी फार्ममध्ये मॉर्टॅलिटी इतकी कमी आहे की जगात सर्वात कमी मॉर्टॅलिटी त्रिमूर्ती डेअरी फार्ममध्ये आहे. तर हे का शक्य झालं? तर हे शक्य झालं की आपण आपल्या फार्ममध्ये स्वच्छता किती ठेवतोय, गोठा कोरडा ठेवण्याचा किती प्रयत्न करतोय, गायांचं हेल्थ किंवा गायांच्या तब्येती चांगल्या ठेवण्यासाठी किती आपण प्रयत्न करतोय, तर त्याच्यावर सर्व हे डिपेंड राहतं. हे आम्ही काम करत असताना हे काम म्हणजे कामाची माहिती माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कानावर गेली आणि साहेबांचा मेसेज आला की डॉक्टर आम्हाला फार्म पाहायचा आहे म्हणून. मग इतक्या मोठ्या व्यक्तीची मी ॲक्च्युली त्यावेळेस वाट पाहत होतो की मी करत असलेल्या कामाची एक वेगळ्या प्रकारे आम्ही काम करत होतो आणि हे काम करत असलेलं कामाची दखल आमची पवार साहेबांनी घ्यावं अशी माझी इच्छा होती की त्यांनी माझ्या कामाची दखल घ्यावी म्हणून. तर त्याच वेळेस पवार साहेब येणार आहेत म्हटल्यानंतर इतका प्रचंड आनंद झाला मला की आज आपण केलेल्या कामाची आपल्याला चांगल्या पद्धतीची पावती मिळते. आणि ज्यावेळेस पवार साहेब माझ्या फार्मवर आले आणि सर्व फार्म त्यांनी पाहण्यास सुरुवात केली. 10 मिनिटासाठी आले होते, परंतु त्यांनी जवळपास 2.5 तास फार्मला भेट दिली. कशा पद्धतीने कामकाज केलं जातंय, गायांचं ॲव्हरेज किती आहे, चारा कसा उपलब्ध करताय, मॅनेजमेंट वर्षभराचं कसं तुमच्याकडे आहे, धारा कशा काढल्या जात्या, धारा काढतानाची सिस्टीम काय आहे तुमची, परत हे क्वालिटी दूध तयार करण्यासाठी तुम्ही काय काय केलं आतापर्यंत, तुम्हाला कसं सुचलं, मस्टॅटिचं पर्सेंटेज किती आहे, मॉर्टॅलिटी किती आहे. म्हणजे अशा नाना प्रकारचे साहेबांनी मला प्रश्न विचारले. ॲक्च्युली आता आम्ही सर्वच ही केलेलं होतं, त्याच्यामुळं असं कुठल्या प्रश्नाला उत्तर देता येत नव्हतं असं काही झालेलं नाही. परंतु मला सांगायला एक अभिमान वाटेल साहेबांच्या बाबतीत की माझ्याकडे जेवढे कोणी आले तेवढे सर्वजण म्हणत होते की शेतकऱ्यांना हे काम करता येणार नाही, परंतु पवार साहेबांनी मात्र सांगितलं की डॉक्टर माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांच्यासाठी तुम्ही काय करू शकताल. खरं म्हणजे माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांच्यासाठी किंवा माझ्या शेतकऱ्यांच्यासाठी 4 भिंतीच्या आत एकही व्यक्ती बोलत नाही. फक्त एकमेव मला पवार साहेब तसे बोलून गेले आणि माझ्या सुद्धा अंगात हत्तीचं बळ आलं आणि साहेबांनी सांगितलं की डॉक्टर तुम्ही जे यश मिळवलंय तशा पद्धतीने आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांना तुम्ही डेअरी फार्म उभं करून देऊ शकताल का. खरं तर तोपर्यंत माझ्या डोक्यात कल्पनाच नव्हती की आपण अशा टाईपचं आपण काम करू शकेल म्हणून. परंतु साहेबांनी मला एक क्ल्यू दिला की तुम्ही अशा पद्धतीचं काम करू शकता आणि मी पण त्याला येस म्हटलं आणि काम करायला सुरुवात केली. म्हणजे आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रात जवळपास 270च्या आसपास डेअरी फार्म उभं केल्यात. तर अशा पद्धतीने डेअरी फार्म उभं करत असताना की बाबा त्यांना मार्गदर्शन हे सर्व की बाबा लोक त्याच्यातून फसून आहेत आणि तो फार्म 100% सक्सेस होण्यासाठीच मार्गदर्शन आम्ही केलं. त्याच्यासाठी ट्रेनिंग सेंटर उभं केलं. आमच्याच फार्मवर ये बाबा, तिथं ट्रेनिंग घे. ट्रेनिंग घेतल्यानंतर 95% मुलं फार्म करायचा नाही म्हणतात. म्हणजे त्याच्या माध्यमातून त्यांच्या वडिलाचं म्हणा किंवा त्या मुलांचं म्हणा कोट्यवधी रुपयांची बचत होती की खरंच आपल्याला फार्म करता येईल का. त्यांनी ट्रेनिंग घेतल्यावर त्याला कळतं की आपण फार्म करायचा का नाही. तर सकाळ पेपरमधून जी बातमी आलती की भारतातील कुठल्याही इंडिव्हिज्युअल फार्मचं दूध अमेरिका इस्रायलच्या दुधाच्या वाऱ्याला उभं राहू शकणार नाही. खरं त्या बातमी मला प्रेरणा देऊन गेली की तुम्ही सुद्धा चॅलेंज उचला आणि अशा टाईपचं दूध तयार करा. आणि मी ते चॅलेंज क्वालिटी दुधाच्या बाबतीतलं चॅलेंज मी सक्सेस केलं. मला त्या संदर्भातलं वेगवेगळे पुरस्कार मिळाले. खुद्द पवार साहेब फार्म पाहायला आले, अजितदादा आले. मला तर वाटतं की महाराष्ट्रातले आजी माजी सर्व मंत्री फार्म पाहून गेल्यात. मॅकडॉनल्ड असेल, डॅनॉन असेल, नेस्ले, ब्रिटानिया, पिझ्झा हट, P&P, ॲबॉट, अमूल, मदर डेअरी, श्रायबर डेअरी यांचे MD डायरेक्टर वेळोवेळी येऊन डेअरी फार्मला व्हिजिट दिली. नेदरलँडमधल्या तर आतापर्यंत जवळपास 37 व्हेटरनरी डॉक्टरांनी व्हिजिट केली.
आणि त्यांनीच नेदरलँडच्या प्राईम मिनिस्टरच्या कानावर ही बातमी घातली की बाबा असं असं, आणि मला त्यावेळेस सायबर डायनेमिक्सच्या माध्यमातून आणि नेदरलँडच्या माध्यमातून मला एक संधी मिळाली की नेदरलँडचे प्राईम मिनिस्टर, ॲग्रिकल्चर मिनिस्टर, फॉरेन मिनिस्टर आणि त्यांच्या डेअरी टीम पुढं सक्सेस डेअरी फार्मचं प्रेझेंटेशन करण्याची मला त्यावेळेस संधी मिळाली. आणि तो सुद्धा एक माझ्या आयुष्यातील एक चांगला योग होता. म्हणजे पवार साहेबांच्या नंतर तो एक माझ्यासाठी अतिशय आनंद देणारा योग होता. सांगायचं तात्पर्य असं की जगभरातील बऱ्याच देशातून, म्हणजे ज्या देशात दुधाचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालतो, अगदी जपानपासून ऑस्ट्रेलियापर्यंत, युरोपमधले देश असतील, अमेरिका, इस्रायल, ह्या देशातल्या प्रतिनिधींनी की आपण हा त्रिमूर्ती डेअरी फार्म जो अँटीबायोटिक्स फ्री आणि आपला टॉक्सिन फ्री किंवा क्वालिटी दूध तयार करण्यात यशस्वी झाला, तर त्या संदर्भातल्या व्हिजिट्स मोठ्या प्रमाणात आपल्या फार्मला झाल्या. आणि ह्याची सगळ्यांची दखल घेऊन दूरदर्शनने सुद्धा मला आमच्या डेअरी फार्मला 2016चा सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार दिला. शिवाय महाराष्ट्र पशु विद्यापीठ नागपूरचा सुद्धा गौरव पुरस्कार मिळाला. आमचा बारामतीचा सुद्धा बारामती गौरव पुरस्कार मिळाला. अशा पद्धतीने वेगवेगळे पुरस्कार सुद्धा जिल्हा परिषदेचा असेल किंवा वेगवेगळ्या गावांनी दिलेले पुरस्कार असतील, सगळ्यांच्या पुरस्कारामुळे सुद्धा एक चांगलं काम करण्याची उर्मी आमच्या शरीरात आली आणि आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतोय. आता सुद्धा आम्ही क्वालिटी दुधाच्या बरोबरच की जे आपल्या देशात मागणी नाही की ई क्वालाई दूध द्या, परंतु आम्ही ई क्वालाई दुधावर सुद्धा काम करतोय सध्याला. की भविष्यात कोणाला वाटलं की बाबा लहान मुलांना डायरेक्ट आहे असं निरसं दूध पाजायचंय तर ते आमच्याकडे अवेलेबल आम्ही करू. आणि आमच्या माध्यमातून इतर सुद्धा शेतकऱ्यांच्या मुलांना आम्ही ह्या संदर्भातलं A to Z सर्व जी काय आम्ही R&D आमच्या फार्मवर करतो, तर ती सर्व आम्ही आमच्या दूध उत्पादकांना किंवा आमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या दूध उत्पादकांना, क्लस्टर फार्ममधल्या उत्पादकांना मी आहे असं आमचं नॉलेज त्यांच्यापर्यंत देतोय. आणि अभिमानाची गोष्ट की आपल्या शेतकऱ्यांची मुलं सुद्धा म्हणजे विचार आपल्याला करता येणार नाही इतकं त्यांनी यश मिळवलंय. काही काहींचं ॲव्हरेज 23 आणि 24 लिटरवर नेलंय की तो आपल्या इतर एक उच्चांक आहे की बाबा शेतकऱ्यांची मुलं 22 आणि 23-24चं ॲव्हरेज काढू शकतात. की जे आम्ही पहिल्यांदा पाहिलंय की 7 आणि 8चं ॲव्हरेज, त्या ठिकाणी जर 22-24चं ॲव्हरेज, क्वालिटी दूध आणि अतिशय चांगल्या पद्धतीने फार्म चालवणारी मुलं आपल्या शेतकऱ्यांची आहेत. म्हणजे तुम्ही कधी जरी सोमेश्वरला एखाद्याला कुणाला वाटलं की बाबा आम्हाला पण ह्या लोकांचं फार्म पाहिजेत, तर तुम्हाला ती फार्म पाहण्याची व्यवस्था आमच्या मार्फत करून दिली जाईल. आणि तुम्हाला त्यावेळेस कळल की आपण शेतकऱ्यांची मुलं सुद्धा काय करू शकतात. म्हणजे जर त्यांना चांगला दर दिला, चांगली व्हेटरनरी सेवा दिली, चांगल्या पद्धतीने तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं, तर आपली शेतकऱ्यांची मुलं सुद्धा कमी नाहीत. बाहेरच्या देशातल्या सारखं आपली शेतकऱ्याची मुलं दूध तयार करू शकतात. आणि आमच्या ह्या सगळ्या दुधाला सायबर डायनेमिक्स कंपनी फिक्स रेट देते, वर्षभर एकसारखा रेट देते. आणि त्याच्यामुळे आम्हाला दुधाच्या दराची एक चिंता नाही की दूध दर कमी होईल जास्त होईल, ती एक चिंता नाही. आणि आमचं लक्ष फक्त फार्म चांगल्या पद्धतीने चालवण्यावरच राहतं. आणि असं वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असताना की ज्यावेळेस मला रवी शेठचा फोन आला की डॉक्टर तुमचं पण IDFAच्या प्लॅटफॉर्मवर लेक्चर ठेवायचं आहे, तर मी थोडंसं म्हणत होतो बघो करून थोडं वेळ टाळून नेत होतो. कारण वेळच नसतो, म्हणजे गाया सांभाळणाऱ्याला खरं म्हणजे वेळ नसतो आणि त्याच्यामुळं मी थोडंसं टाळत होतो. परंतु रवी शेठने अतिशय आग्रह केला आणि आग्रह करून सांगितलं की नाही डॉक्टर तुमचं एक लेक्चर ठेवायचंच एक. तर मग त्याला मी तयारी केली आणि योगायोग असा की नेमकं आज 1/1/2021 2020 तर आपलं कोरोनामध्ये गेलं, पण 2021 मध्ये आपण सर्वांनी एक चांगलं ध्येय समोर ठेवून जर तुम्ही चांगलं ध्येय ठेवलं तर 100% सक्सेस होतं. म्हणजे अगदी कुठलंही ध्येय ठेवलं आणि त्याच्या पाठीमागे चिकाटीने लागलं तर ध्येय तुमच्या जवळ यायला सुरुवात करतं. कारण त्याला वाटतं की ला काय ह्यानी हे लय चिकाटी धरली. तसा आपला गायांचा जर व्यवसाय असेल आणि ध्येय जर ठेवलं
की 22चं ॲव्हरेज. म्हणजे मी तर आता यंदा 2021चं ध्येय ठेवलं की आमच्या डेअरी फार्मचं ॲव्हरेज असणार आहे 25चं आणि डेअरी फार्मचं हर्ड असणार आहे 1000 गायांचं. तर अशा पद्धतीचं ॲव्हरेज ठेवायला काय हरकत आहे. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही प्रयत्न केला तर 100% तुम्हाला यश मिळणार आहे. आपण सुद्धा सगळ्यांनी एक क्वालिटी दूध तयार करू. क्वालिटी दूध तयार तुम्ही करायला गेला की 100% तुमचं दूध वाढणार आहे, एवढं मात्र तुम्ही निश्चित ध्यानात ठेवा. फक्त प्रामाणिकपणे तुम्ही जो व्यवसाय करणार आहे तो प्रामाणिकपणे करा. मला वाटतंय आता जे ऐकतात म्हणजे त्यांना खरोखर की त्यांना एक क्वालिटी दूध तयार करायचंय, गायांचं दुधाचं ॲव्हरेज वाढवायचंय आणि त्या संदर्भात तुम्ही लोक सगळेजण काम करणार आहात. बाकीच्यांना कसलं पण दूध घालून द्या, शेण पडलेलं दूध घालून द्या, गायनी पाय टाकलेलं घालून द्या, मास्टायटिस असलेलं घालून द्या, परंतु आपण तर कमीत कमी ठरवू की आपण क्वालिटी दूध तयार करू. आपण आता 10 जणांनी ठरवलं, उद्या 100 जण ठरवू, उद्या 1000 जण ठरवू. हळूहळू आपली संख्या वाढत जाईल आणि खाली ग्राहकांच्याकडून किंवा कंपनीकडून आपल्याला मागणी येईल की आम्हाला क्वालिटी दूध पाहिजे. तर रवी शेठ तुमच्या भागात सुद्धा जर क्वालिटी दूध मोठ्या प्रमाणात तयार झालं तर त्या ठिकाणी सुद्धा कुठलीही कंपनी तुमच्या क्वालिटी दूध घ्यायला तयार राहू शकते. असं प्रत्येकाने जर ठरवलं की आमच्या भागात मी 5000 लिटर क्वालिटी दूध तयार करतो तर चांगल्या प्रीमियम रेटनी कुठलीही कंपनी तुमचं दूध स्वीकारायला आज तयार आहे. तशा पद्धतीचं मी तुम्हाला त्यांची कंपनीची आणि तुमची भेट घालून देऊ शकतो. हे झालं. आणि काय हरकत आहे आपल्याला क्वालिटी दूध तयार करायला. क्वालिटी दूध करणं हे तर चांगल्या उद्योजकाचं एक चांगलं लक्षण आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण उद्योग म्हणून आपला फार्म करतो, म्हणजे आतापर्यंत आपल्या शेतकऱ्यांना सरकारने असून द्या, तज्ज्ञांनी असून द्या, सगळ्यांनी शेतकऱ्यांचा जोडधंदा पशुपालन, शेतकऱ्यांचा जोडधंदा कुक्कुटपालन, शेतकऱ्यांचा जोडधंदा शेळीपालन, ही जोडधंदा जे तुम्हाला करून दिल्यात ना ती तुमच्याशी अजून जोडलंच नाही, तर जोडायलाच तयार नाही आणि तुम्ही पण त्याच्यावर लक्ष द्यायला तयार नाही. कारण तुम्हाला वाटतं की मला जोडधंदा करायचा नाही. परंतु आता तुम्ही सगळ्यांनी ठरवा की मला उद्योजक बनायचंय. मग उद्योजक बनण्यासाठी काय करावं लागेल, चांगल्या पद्धतीने डेअरी फार्म टाकावं लागेल. आणि सगळ्यांनी जर कमीत कमी 10 गायांचं डेअरी फार्म टाकलं तर मला वाटतंय 10 वर्षात आपल्या देशात सुद्धा सगळ्यांचंच क्वालिटी दूध असेल. कारण सर्व 10 गायांच्या पुढं गाया पाळणारा वर्ग हा एज्युकेटेड असणार आहे, उद्योजक असणार आहे आणि उद्योजक चुकीचं काम कधी करत नाही. त्याच्यामुळं आपल्या देशात सुद्धा क्वालिटी दूध 100% तयार होणार आहे. आणि आपल्या सर्वांना माझी सुद्धा सगळ्यांना एक विनंती आहे की आपण सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं धाडस करा, उद्योजक म्हणून पुढे या आणि आपल्या देशात एक क्वालिटी दूध निर्माण करण्याचा पॅटर्न. मी तर रवी शेठला मी आव्हान करील की IDFAच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रात एक चांगल्या क्वालिटीचं, अतिशय चांगल्या क्वालिटीचं की जे 1 दिवसाचं बाळ सुद्धा दूध पिऊ शकेल अशा क्वालिटीचं दूध निर्माण करण्यासाठी जर IDFAच्या माध्यमातून जर तुम्ही सगळीकडे प्रसार केला तर मी सुद्धा तुम्हाला त्या संदर्भात मी मार्गदर्शन करील, मी तुम्हाला सपोर्ट करण्यास तयार आहे. आणि खरं तुमचं एक व्यासपीठ तुम्ही सगळ्यांच्यासाठी चांगलं तयार केलेलं आहे. ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून जर महाराष्ट्रात आपल्या शेतकऱ्यांची मुलं दुग्ध व्यवसायातली जर उद्योजक झाली तर मला वाटतंय की त्याच्यासारखं चांगलं बघण्याचा काळ आपल्या पुढे येणार नाही. म्हणजे अतिशय चांगली गोष्ट किंवा चांगलं कार्य तुमच्या हातून घडण्यासाठी मी तुमच्या ह्या IDFAच्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. मला तुम्ही IDFAच्या कार्यक्रमाला निमंत्रित केलं, माझं विचार ऐकून घेण्यासाठी तुम्ही मला परवानगी दिली, त्याबद्दल मी रवींद्र शेठ नवले आणि त्यांचे सर्व सहकारी आणि ऐकणारे श्रोते सर्व शेतकऱ्यांची मुलं असतील, डॉक्टर मंडळी असतील, सर्वांना मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. तुमचं कोणाचं जर काय प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. हॅलो.
एक माझ्याकडे एक प्रश्न आलाय की श्रायबर डेअरी शेतकऱ्यांना किती रेट देते. तर श्रायबर डेअरीचा आत्ताच्याला रेटचं शेड्यूल असं आहे की कमीत कमी 27 रुपये रेट. जर फ्लश पिरियडमध्ये जर दूध एक्सेस झालं आणि दुधाचा रेट 20 रुपयावर आला, 21 रुपयावर आला, 22 रुपयावर आला, तरी श्रायबर डेअरी आपल्याला कमीत कमी 27 रुपये रेट देणार. आणि जर समजा तुमचं दुधाचा रेट म्हणजे इतर डेअऱ्यांच्या दुधाचा रेट उद्याच्याला 30 रुपये झाला, तर तुम्हाला श्रायबर डेअरी त्या 30 रुपयावर आणखीन 2 रुपये तुम्हाला त्याच्यावर रेट देणार. असा एकूण 32 रुपये रेट देणार. उद्या 32 झाला 34 देणार, परंतु कमीत कमी 27 रुपये रेट देणार फक्त क्वालिटी मिल्कसाठी. म्हणजे इतर जे आपलं रेग्युलर दूध आहे त्यांना रेग्युलर रेट प्रमाणे त्यांना रेट दिला जातो. फक्त क्वालिटी दुधासाठी त्यांचं हे मॉडेल आहे. दुधाचा रेट फिक्स का राहत नाही रेग्युलर दुधाचा? रेग्युलर दुधाचा रेट फिक्स का राहत नाही असा एक जणांनी प्रश्न विचारलाय, आदेश मोहिते म्हणून. तर रेग्युलर दुधाचा रेट आता जागतिकीकरण झाल्यामुळं म्हणजे समजा युरोप असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल, इस्रायल असेल, की त्या देशात दुधाचं उत्पादन किती मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. पहिलं कसं होतं की आपल्या देशात तयार होणारं दूध आपल्या देशातच सर्व खपत होतं आणि त्याच्यामुळं 6 महिन्यासाठी एक रेट होता आणि 6 म्हणजे उन्हाळी रेट आणि हिवाळी रेट असं 2 प्रकारचं रेट होतं. उन्हाळ्यात 1 रुपया वाढवून होता आणि हिवाळ्यात 1 रुपया कमी होता, असं फिक्स रेट होता. त्यावेळेस आपल्याकडे पावडर कंपन्या नव्हत्या, कोण नव्हतं आणि सर्व दूध बाय प्रोडक्ट्सला आणि वापरण्यासाठी जात होतं. आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस दूध ज्यादा व्हायचं, खप कमी व्हायचा, त्यावेळेस दुधाला 1 रुपया कमी व्हायचा. ज्यावेळेस दुधाला खप वाढायचा, मागणी वाढायची, त्यावेळेस तुमच्या दुधाला 1 रुपया रेट वाढायचा. परंतु आता जागतिकीकरणामुळे काय झालं, मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशात दूध तयार झालं. तर बाहेरच्या दुधात समजा युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात दूध तयार झालं तर त्याची पावडर बनवतात. सर्व आखाती देश असेल, श्रीलंका असेल, आपल्या शेजारच्या देशातून सुद्धा ह्यांची सगळ्यांची पावडर, दुग्धजन्य पदार्थ, दूध सुद्धा क्वालिटी मिल्क ह्या देशात जाते. आणि ज्यावेळेस ह्या लोकांना क्वालिटी दुधाची पावडर, क्वालिटी दुधाचं बाय प्रोडक्ट्स मिळतं, त्यावेळेस आपल्या भारतातल्या दुधाला ते लोक हात सुद्धा लावत नाहीत. आणि मग त्यावेळेस जर दूध जादा झालं की सगळं दूध आपल्या भारतात काय खपत नाही, मग दुधाचं काय करायचं हा प्रश्न तयार होतो. की आता सुद्धा मध्यंतरी कोरोनामुळं जवळपास 5-6 महिने लॉकडाऊन पडल्यामुळं दूधच खपत नव्हतं. मग दुधाचं काय करायचं म्हणून आपल्या दुधाचं रेट डायरेक्ट 17-18 रुपयावर येऊन पोचलं. तर असं वेगवेगळ्या कारणांनी आता सध्याला दुधाचं रेट कमी होत्यात. परंतु कोरोनाच्या काळात सुद्धा जे आम्ही सर्व दूध उत्पादक आहे किंवा ज्यांनी क्लस्टर फार्ममध्ये डायनॅमिक्सला दूध घालण्यासाठी डेअरी फार्म उभं केल्यात, तर त्यांना मात्र सगळ्यांना 27 रुपयेच रेट होता. रवी शेठ नवलेंनी प्रश्न केलाय की बार्लीपासून काय धोके होऊ शकतात. तर माझी सगळ्यांना खरं हात जोडून विनंती आहे की फुकट जरी बार्ली दिली तरी कुणी घालू नका, फुकट जरी दिली तरी. कारण त्या बार्लीतून तुम्ही जेवढे पैसे कमावताय ना, त्याच्यापेक्षा 10 पट खर्च तुम्ही तुमच्या कुटुंबावर करणार आहे भविष्यात. म्हणजे हे पहिले ध्यानात घ्या. काही लोकांना काय वाटतं की गायच बाद होईल ना, 2 येतं पेळायची द्यायची, विकून टाकायची. नुसती गाय बाद होत नाही, तुम्ही पण बाद होत चाललाय. बार्लीचं दूध खाणारी लोक सुद्धा बाद होत चालल्यात. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी तुम्हाला उदाहरणं देतो की कुठल्याही प्रकारचं व्यसन नसलेली, दारू न पिणाऱ्या लोकांची सुद्धा लिव्हर खराब झाल्यात. लिव्हर खराब होण्याला एकमेव कारण आहे बार्लीचं दूध. जर तुम्ही बार्ली घेतली, बार्ली म्हणजे असा एक पदार्थ तयार, शिजवलेला पदार्थ तुमच्या दारात आलेला असतो आणि त्याला मोठ्या प्रमाणात बुरशी तयार होती. बुरशी म्हणजेच आपला टॉक्सिन.
आणि आपला टॉक्सिन जनावरांच्या पोटात जातं, जनावरांचं सुद्धा लिव्हर खराब करतंय, जनावरांचं पण लिव्हर खराब करतंय. बार्ली खाणाऱ्या गाया वटून जातात. तुम्ही जे लोक बार्ली चारतात त्यांच्या गोट्यात जर तुम्ही एखादा राऊंड मारला तर तुम्हाला कळेल की जे लोक बार्ली चारतात त्या सर्वांच्या गाया वटलेल्या आहेत, केस सगळं उभं येतं, शेण त्यांचं एकदम पातळ, म्हणजे शेण टाकायला लागलं तर शितुडं सगळं उडतात. म्हणजे अशा पद्धतीचं शेण असतं. दूध बार्ली खाल्ल्यामुळे जास्त देतात, पण गाया जास्तीत जास्त 2 ते 3 व्यतापर्यंत टिकतात आणि परत तुम्हाला गाय विकत घ्यावी लागते. म्हणजे नफा कमावलेला तुमचा गाया घेण्यात जातोय. शिवाय त्याच गायांचं दूध जर तुम्ही खाल्लं, तुमच्या घरातल्या कुटुंबाने खाल्लं, तर एक मोठी आपत्ती तुमच्या घरात ओढवून तुम्ही घेताय, एवढं मात्र ध्यानात ठेवा. आणि गायांचा धंदा बार्ली चारणारा कधीच करू शकणार नाही, ह्याची मात्र मी तुम्हाला गॅरंटी देतो की कुठल्याही बार्लीवाल्यांनी कायमस्वरूपी बिझनेस करायचा. मी मगाशी सांगितलं होतं की मला उद्योजक बनायचंय. अरे उद्योजक म्हणजे काय 2 दिवसासाठी असतो का, 5 वर्षासाठी असतो का, 4 वर्षासाठी असतो का? उद्योजक ह्यासाठी असतो की मी उद्योगधंदा केलाय, माझ्या मुलांनी केला पाहिजे, त्याच्या मुलांनी केला पाहिजे. बीजी चितळ्यांनी डेअरी उभी केली, त्यांची 5वी पिढी आज डेअरीत आहे. टाटांची तशीच आहे, गोदरेजवाल्यांची तशीच आहे, प्रत्येक उद्योगपतींची पिढ्या, किर्लोस्करांची तशीच आहे. प्रत्येक उद्योगपतींची पिढ्याने पिढी त्याच्यात वाढ करत जातात. मग मला फक्त 5च गाया पाळून उद्योगपती व्हायचंय का? तर मला 5च्या 50 करायच्यात. माझ्या मुलाला नोकरी नाही लागली तर त्यांनी 50च्या 500 करावत्या. म्हणजे ह्या पद्धतीचं आपल्या मनात उद्योजक म्हणून असावं. आणि उद्योजक व्हायचं असेल तर चुकीचं काम आपल्याला करता येणार नाही. मला माझ्या गायांची काळजी घ्यावी लागेल, माझ्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागेल. आणि बार्ली चारून आपण आपल्या गायांचं हाल करून किंवा त्यांची दुर्दशा करून आपल्याला उद्योग करायचा नाही. आपल्याला चांगल्या पद्धतीने उद्योग करायचा आहे, कारण मला उद्योजक बनायचंय. ही मात्र तुम्ही एक खूणगाठ तुमच्या मनाशी बाळगा. एक क्वेश्चन धुमाळ साहेबांचा, दूध उत्पादक शेतकऱ्यांना नवीन गाई अथवा म्हशी खरेदी करताना दलालांकडून फसवणूक होऊ नये म्हणून काही भविष्यात मार्गदर्शन व उपाययोजना करण्यात येतील. आता अजून एक माझ्या पुढे प्रश्न आलाय की गाया किंवा म्हशी खरेदी करताना दलालांच्याकडून फसवणूक होऊ शकते का? ऍक्च्युली दलालांच्याकडून फसवणूक होती असं आपण म्हणणार नाही, कारण दलाल हे त्यांच्या पोटासाठी काम करतात, आपण आपल्या पोटासाठी काम करतो. कारण त्यांना जर दलालांना जर मध्ये घेतलं नाही, आणि जर समजा मी एखाद्या गावात गेलो आणि मला गाया घ्यायच्या असतील, तिथं 4 गाया विकायच्यात, परंतु मला कोणच सांगणार नाही की आमकीची गाय विकायची. खरं ती माहिती सगळी दलालांना असती. दलालाशिवाय आपला व्यवहार कुठंही जुळत नाही. तुम्ही हरियाणात जा, पंजाबमध्ये जा, बेंगलोरला जा, गाया खरेदी करायला तुम्हाला दलाल पाहिजेलच. दलाल त्याचं कमिशन काढून घेणार, जे काय असेल ते तुम्ही ठरवून द्या, त्याला 1000 रुपये 2000 रुपये त्याला घेऊन द्या. त्याला तुम्हाला जशी गाय पाहिजे तशीच मिळेपर्यंत त्याला पळवा. त्याला जर 2000 रुपये द्यायचं असेल तर ती वसूल करण्यासाठी तुम्ही त्याला पळवा. तुम्हाला नॉलेज पाहिजे की कुठल्या क्वालिटीची गाय घ्यायची, ती चांगलं दूध देईल, ती चांगली सदृढ असेल की कुठल्याही आजाराला बळी पडणार नाही, कुठली म्हैस घ्यायची की ती चांगलं दूध देईल. म्हशीची पारख पाहिजे, गायची पारख पाहिजे, आणि मग मात्र तुम्ही दलालाला किती पण पळवू शकता. शिवाय समजा आपण 10 गाया घेतल्या, बेंगलोरला गेलो, तुम्हाला मोठा फार्म उभा करायचा आहे, तर ब्रुसेलोसिसच्या टेस्ट सुद्धा आपण करून घेतल्या पाहिजे. त्याच्यासाठी तो दलाल मध्यस्थी पाहिजे. नाही तर मी हरियाणाला जाऊन मी काय करणार आहे किंवा बेंगलोरला जाऊन मी काय करणार आहे? मला दलाल पाहिजे. दलालाला पैसे द्यायला हरकत नाही. दलाल तुमची फसवणूक करत नाही, आणि जरी केली तर 1500 रुपयाची करतो. परंतु तुम्ही जर दर्दी असेल तर त्या दलालाकडून समजा एखाद्या व्यक्तीला तो दलाल दिवसाला 2 गाय 4 गाय देत असताल, तर तुम्ही त्याला इतकं फिरवायचं की एकच गाय खरेदी झाली पाहिजे. द्या तुम्ही त्याला 1000-2000 रुपये. एक प्रश्न आहे, कमीत कमी किती लिटर क्वालिटीचे दूध एका ठिकाणी असावे? वामन गायकवाडांचा प्रश्न. हा, क्वालिटी वामनराव गायकवाडांनी मला एक प्रश्न केलाय की क्वालिटी दूध जर तयार करायचं असेल, म्हणजे त्यांच्या भागात समजा त्यांचा ग्रुप केला त्यांनी आणि त्यांना जर दूध तयार करायचं असेल,
तर मला असं वाटतं की तुम्ही कमीत कमी 10 दूध उत्पादक जर एकत्रित आला आणि 10 गाया जर तुम्ही सगळ्यांनी पाळल्या तर तुमच्याकडं 2000 लिटर दूध तयार होऊ शकतं. म्हणजे 1700-1800 लिटर दूध तयार होऊ शकतं. पुढं मग अजून 1-2 दूध उत्पादक जर वाढले किंवा एखाद्याने 20 गाया केल्या तर तुमच्याकडे 2000 लिटर दूध सहज तयार होऊ शकतं. आणि 2000 लिटर दूध तरी कमीत कमी पाहिजे. सायलेज किती किलो पर डे कावला दिला पाहिजे? आता सायलेज ऍक्च्युली सायलेजचा खरं म्हणजे मला अभ्यास नाही, कारण मी अजून सायलेज बनवलेलं नाही. जे बनवलंय ते फक्त सायलेज बॅगमध्ये बनवलंय. म्हणजे गेले 2004 पासून माझ्या पुढे सगळ्यांचा प्रश्न पडायचा की तुम्ही वर्षभर हिरवा चारा कसा पुरवता. पण खरं म्हणजे ती माझं कसब होतं की मी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगवर वर्षभर मला मका मिळत होती. म्हणजे पाऊस असला तरी मका असायची चालू माझी, काय कुठला सण असू द्या. परंतु मागच्या वर्षी आणि यंदा सततच्या पडणाऱ्या पावसाने माझं जी पाठीमागचं सगळं कामकाज होतं ती सगळं पाण्यातच वाहून गेलं त्या पावसाबरोबरच. म्हणजे मला सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात त्रास झाला की मी यंदा सायलेज मोठ्या प्रमाणात बनवतोय. मागच्या वर्षी साधारणतः 300 टन बनवलं होतं, पण आता मी मोठ्या प्रमाणात 7-8 हजार टन मला सायलेज बनवण्याची गरज आहे आणि ती मी बनवतोय. मी त्याच्यासाठी बेलिंग मशीन खरेदी करतोय. परंतु जर समजा तुम्ही सायलेज पीठमध्ये बनवलं किंवा बॅगमध्ये बनवलं तर त्याच्यातलं मॉइश्चर तुमचं किती कमी होतंय, किंवा सायलेज बनवताना तुम्ही किती मॉइश्चर असणारी मका वापर केली त्याच्यावर खरं तर ती डिपेंड राहील की एका गायला तुम्ही सायलेज किती द्यायचं. मी तर सरळ मार्गे असं सांगेल की बरेच जण म्हणतात 22 किलो द्या, कोण म्हणतं 24 किलो द्या, कोण म्हणतं 20 किलो द्या, 20 किलो तर भागतं. पण मी असं सांगेल की माझ्याकडच्या गायांना रोज 30 ते 35 किलो हिरवी मका लागते आणि 30 किलो हिरव्या मकेपासून जेवढं सायलेज बनल मग ती 25 किलो बनवून द्या, 26 किलो बनवून द्या, 20 किलो बनवून द्या, तेवढं सायलेज गायला दिलं पाहिजे. क्वालिटी दूध उत्पादन करायला प्रति लिटर किती खर्च येतो? क्वालिटी दूध तयार करायला प्रति लिटर किती खर्च येतो असं प्रश्न आहे. तर क्वालिटी दूध तयार करायला साधारणतः 20 ते 21 रुपयाच्या आसपास खर्च येतो. जर काय गोष्टी आपल्याला मका मोठ्या प्रमाणात अवेलेबल झाल्या, रॉ मटेरियलच्या किमती कमी झाल्यामुळे पशुखाद्यांचं रेट कमी झालं तर तो रेट 18 ते 19 पर्यंत पण येतो. परंतु उन्हाळ्यात तो 21 पर्यंत पण जातो. तर 20 ते 21 ॲव्हरेज धरून चाला की 20 ते 21 रुपये तुम्हाला क्वालिटी दूध बनवण्यासाठी 20 रुपये तर 100% खर्च येतो. परंतु साधं दूध बनवायसाठी 23 ते 24 रुपये खर्च येतो. एका लिटरला 23 ते 24 रुपये खर्च येतो. त्याच्यापेक्षा सुद्धा जर ॲव्हरेज 10 लिटरच्या आत असेल तर त्याच्यापेक्षा खर्च जास्त येतो. जवळपास तो 27-28 रुपयाकडे जातो. क्वालिटी दुधात खर्च कमी काय येतो, तर क्वालिटी दूध बनवत असताना तुमचं ऑटोमॅटिकली ॲव्हरेज वाढत असतं. मॅनेजमेंट तुम्ही चांगली, कारण क्वालिटी दूध बनवण्यासाठी तुम्ही मॅनेजमेंट लावता. मॅनेजमेंट लावलं की तुमच्या गायांचं हेल्थ चांगलं होणार, दूध चांगलं देणार, आजाराला बळी पडणार नाहीत, सतत तुम्हाला दूध मिळणार आणि ऑटोमॅटिकली तुमचं ॲव्हरेज 20 लिटरच्या आसपास जाणार आणि त्याच्यामुळे त्याची प्रोडक्शन कॉस्ट कमी होती. साध्या दुधासाठी आणि क्वालिटी दुधासाठी वेगळं काही करावं लागत नाही. की असं तुम्ही कुणी समजू नका की साध्या दुधाला खर्च कमी येतो आणि क्वालिटी दुधाला खर्च वाढतो. फक्त मॅनेजमेंट उद्योजक म्हणून लावावं लागते. दूध संकलन केंद्रावर अँटीबायोटिक दुष्काळी भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी उत्पादन वाढीसाठी सल्ला द्यावा. आता एक जणाचा प्रश्न आहे की दुष्काळी भागातील दूध उत्पादन वाढण्यासाठी काय करावं लागेल. मी तर प्रत्येक ठिकाणी असं सांगत असतो की दुधाचा व्यवसाय खरं तर दुष्काळी भागातला आहे. ज्या ठिकाणी बारामाही पाण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी दुधाचा व्यवसाय कुणीच करण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण तिथली शेतकऱ्यांची मुलं एकतर ऊसाच्या शेतीकडे वळतात,
किंवा जमीन समजा थोडी मुरमाड ही असेल तर बागांच्याकडे वळतात. परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला पाण्याची बारामाही पाण्याची शाश्वती नाही त्या ठिकाणी तुम्ही ना बागा करू शकत ना ऊस करू शकत. खरं तर त्या ठिकाणचा व्यवसाय आहे गोपालन. म्हणजे गाया पाळणे हाच मोठा व्यवसाय त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि आपल्याला छोटा व्यवसाय करायचा नाही. दुष्काळी भागातल्या व्यक्तींनी कमीत कमी 10 ते 20 गायांचा व्यवसाय करायचा आणि तो पण ग्रुपमध्ये करायचा. जसं मग अशी एक जणांनी प्रश्न विचारला होता की क्वालिटी दूध किती लिटर तयार केलं पाहिजे कमीत कमी, तर ते 2000 लिटर करायचं असेल तर तुम्हाला एक 12-13 डेअरी फार्म 10-10 गायांचं एका गावात तयार होतील. आणि त्या सर्वांनी युनिटी करून तुमचा चारा 50 किलोमीटर असेल, 60 किलोमीटर असेल, 80 किलोमीटर असेल, तिथून तुम्ही तो चारा घेऊन आला पाहिजे. किंवा पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही सगळ्यांनी मिळून सायलेज बनवलं पाहिजे. आणि सायलेज बनवून तुम्हाला तुमचा वर्षभरासाठीचा चारा जर स्टॉक करून ठेवला आणि दुष्काळी परिस्थितीत पियाला पाणी नसेल तर टँकरनी पाणी तुम्ही आणू शकता. कारण मगाशी जे तुम्हाला मी सांगितलं होतं की 20 रुपये खर्च येतो, त्याच्यात पाण्याचं सुद्धा पैसे पकडलेले आहेत. टँकरने पाणी पाजायचं. त्यामुळे तुम्ही बिंदास अगदी टँकरने पाणी पाजू शकता आणि दुष्काळी भागात सुद्धा चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकता. विश्वजितचा प्रश्न आहे, क्वालिटी दुधासाठी फीड आपण स्वतः बनवू शकतो का? क्वालिटी विश्वजित यांचा प्रश्न आहे की क्वालिटी दुधासाठी फीड आपण बनवू शकता का. जर समजा तुम्ही ग्रुप केला तर तुम्ही तुमचं पशुखाद्य बनवू शकता. हे पशुखाद्य बनवणं म्हणजे 50 गायांच्यासाठी किंवा 10 गायांच्यासाठी शक्य नाही. कारण रॉ मटेरियल आता काय काय रॉ मटेरियल आहे ते राजस्थानमधून येतं, MP मधून येतं, UP मधून येतं, बिहारमधून येतं. आणि गाड्या आता पहिल्यासारख्या ट्रक 10 टनाचं येत नाहीत. सर्व ट्रक 30 टनापासून पुढचं येतात. 30, 35, 40 टनाचं कंटेनर येतात. आणि मग जर समजा 10-20 गायांच्यासाठी मी स्वतःचं फीड बनवू शकत नाही, तुम्हाला ग्रुप करून फीड बनवावं लागेल. कारण त्याला मोठी इन्व्हेस्टमेंट पण आहे रॉ मटेरियलवर. तर तुम्ही फीड बनवू शकता. पण चांगलं क्वालिटी फीड बनवायचं असेल, क्वालिटी दूध मिळण्यासाठी, गाया चांगल्या राहण्यासाठी, ॲव्हरेज चांगले मिळण्यासाठी जर क्वालिटी त्याच्यासाठी क्वालिटी फीड पण पाहिजे. मग क्वालिटी फीड बनवायचं असेल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात करावं लागेल. आणि शिवाय फीड बनवत असताना आपण आता फीड बनवतो तर आता गोळीपेंड घालतो मार्केटमधली, तर सगळ्यांना एकसारखीच गोळीपेंड असते आपली. तर ती गोळीपेंड दूध देणाऱ्या गायला पण तीच गोळीपेंड, गाभण गायला पण तीच गोळीपेंड, तुमच्या गाभण कालवडीला तीच, हिटवर येणाऱ्या कालवडीला तीच, आणि खाट्या गायला सुद्धा तीच गोळीपेंड. तर असं नाही चालत. पण आपल्याला सवय लागली फक्त गोळीपेंड चारायची. ऍक्च्युली दूध देणाऱ्या गायांच्यासाठी वेगळी पेंड बनवली पाहिजे. 8व्या महिन्यासाठी वेगळी पेंड बनवली पाहिजे. गाभणपणातल्या 9व्या महिन्यासाठी वेगळी पेंड बनवली पाहिजे. वासरांच्यासाठी वेगळी पेंड बनवली पाहिजे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो की माझ्याकडे सुद्धा मॅश मिल आहे. म्हणजे ताशी 5 टन कॅपॅसिटीची मॅश मिल आहे. तर आम्ही सुद्धा दूध उत्पादकांना गाभणपणातली मॅच देतो. तर ज्या शेतकऱ्यांच्याकडे त्यांच्या गाया 20 लिटरच्या पुढे दूध देत नव्हत्या, त्यांना फक्त गाभणपणातली मॅच चारली तर त्या गायांनी 28 ते 30 लिटर दूध व्याल्यावर दिलंय. म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा धक्का बसतो की माझी गाय एवढी दुधाची नव्हती आणि एवढं दूध का द्यायला लागले. तर त्याला ते कारण आहे की गाभणपणातलं फीड. तर तुम्ही सुद्धा दूध देणाऱ्या गायांच्यासाठी, गाभण गायांच्यासाठी, कालवडींच्यासाठी वेगळं जर फीड बनवलं तर तुमच्या सुद्धा गाया चांगल्या 20 लिटरच्या गाया 30 लिटर दूध देऊ शकतात. आणि आपण काय करतो, गाभण गाय राहिली की तिची देखभालीकडे जास्त लक्ष देत नाही. परंतु तिला नक्की काय पाहिजे, गाभणपणात तिच्या कासेची वाढ होण्यासाठी किंवा वासराची चांगली वाढ होण्यासाठी, वेल्यानंतर कॅल्शियम कमी पडू नये, फॉस्फरस कमी पडू नये, किटोसिस होऊ नये, मस्टॅटिस होऊ नये, वार ऑटोमॅटिकली पडले पाहिजे, वासरू आपोआप बाहेर निघलं पाहिजे. ह्याच्यासाठी त्या पशुखाद्यात काय काय मिक्स केलं पाहिजे की तिची आणि तिच्या वासराची तयार होणाऱ्या चिकाची सगळी गरज भागवली तुम्ही वरून, तर 100% तुमची गाय 30 लिटर दूध देऊ शकते. तर त्याच्यासाठी आपल्याला पशुखाद्याचं मॅनेजमेंट अतिशय महत्वाचं आहे.
गाई गोट्यामध्ये कोबा मॅट आवश्यकता असते का? नॉर्मल जमिनीवर चालू शकते का? आता एक जणाचा प्रश्न आहे की गोट्यामध्ये कोबा आणि मॅट टाकू शकतो का किंवा असल्या तर चालतील का? तर मी कंप्लीट त्याच्या विरोधात आहे. आमच्या इथं 1800 गाय आहेत. 800 गायांच्या फार्ममध्ये 1 स्क्वेअर फूट सुद्धा कॉन्क्रीट नाही, 1 स्क्वेअर फूट सुद्धा. आणि मी प्रत्येकाला सांगतो, शेतकऱ्यांना प्रत्येकाला सांगतो की ज्यावेळेस तुम्ही गायांचा गोठा पाळता, 5 गाया करता, 6 गाया पाळता, की त्यावेळेस तुम्हाला एक स्वप्न पडतं की गायांना कॉन्क्रीटचा गोठा करायचा. पण ज्यावेळेस तुम्ही गायांचा कॉन्क्रीटचा गोठा करायसाठी कॉन्क्रीट करणारी लेबर बोलावता आणि त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो मालक नारळ आणा. नारळ तो कशासाठी आणा म्हणतो माहिती आहे का? की तुमचा गोठा बंद होण्याचा नारळ तो फोडत असतो त्या कॉन्क्रीट करताना. ज्या वेळेस तुम्ही कॉन्क्रीट करताल त्यावेळेस तुम्ही समजायचं की आता आपला गोठा आपल्याला बंद करायचा आहे. तर कृपा करून कुणीही कॉन्क्रीट करू नका. तुमच्याकडे 4 गाया असून द्या, मोकळ्याच गाया सोडा, लूज हाऊसिंगचाच गोठा करा. अतिशय कमी पैशात कॉन्क्रीटच्या गोट्याच्या निम्म्या पैशात तो तयार होतो. तुम्हाला शेण काढावं लागत नाही, गाया धुवावं लागत नाही, पाणी पाजावं लागत नाही, सोडबांध करावं लागत नाही, झाडलोट करावं लागत नाही. फक्त चारा टाकायचा आणि धारा काढायचे एवढंच काम राहतं. माझ्याकडे एक उदाहरण आहे आमच्या इथं कुसूरला, की एक महिला 19 गाया एकटी सांभाळती आणि आपल्या मात्र कोब्या वाचल्या 5-7 राख घरदार तिथं झुलत असतं. तर त्याच्यासाठी आपल्याला लूज हाऊसिंग शिवाय पर्याय नाही. लूज हाऊसिंगचा गोठा केला तरच तुम्ही सक्सेस होताल. बंदिस्त गोट्यात कुणीही सक्सेस होणार नाही. त्याचा अनुभव मी पण घेतलेला आहे. मी सुद्धा सक्सेस नव्हतो डॉक्टर असून. तर माझं सगळ्यांना त्याच्यासाठी सुद्धा एक माझी रिक्वेस्ट राहील की कुणीही कोबा टाकायच्या भानगडीत पडू नका. सगळ्यांनी 4 गाय असल्या तरी लूज हाऊसिंगचा गोठा करा. क्वालिटी दुधासाठी HF का जर्सी गाय असावी? आता अजून एक जणाचा प्रश्न आहे की क्वालिटी दुधासाठी HF गाय असली पाहिजे का जर्सी गाय असली पाहिजे. आता खरं म्हणजे ते एक असा विषय आहे की आम्ही त्याच्यावर बरीच R&D करत असतो आणि तसं करत असताना त्याचं बरंच मोठं ती एक भाषणच तयार होतं प्रत्येक विषयावरचं. आणि शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सगळ्यांनाच कळलं असं काही होत नाही. म्हणजे खरं तर महाराष्ट्रात मी पहिल्यांदा जर्सी गाय पाळायची का HF पाळायची त्याच्यासाठी ज्या लोकांनी जर्सी गायवर काम केलेलं होतं, म्हणजे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या व्हेटरनरी डिव्हिजनच्या डॉक्टरांनी, तर डॉक्टर भारदे म्हणून पुण्यातले आहेत, तर त्यांनी सगळ्यांची एक मीटिंग पुण्यात आयोजित केली ती. आणि मी त्यांना विचारलं की मी 2007 पासून जर्सीवर काम करतोय थोड्याफार प्रमाणात भीत. तर जर्सी मला बऱ्या वाटतात, जर्सी पण आहेत माझ्याकडे आणि HF पण आहेत, तर मी काय करू? तर ह्या लोकांनी पण भीतच उत्तर दिलं की डॉक्टर तुमच्याकडे जेवढ्या जर्सी आहेत तेवढ्या जर्सीच ठेवा आणि जेवढ्या HF आहेत तेवढ्या HFच ठेवा, कारण जर्सीचा रिझल्ट चांगला नाही असं त्यांना वाटत होतं. परंतु नंतर मी थोडं धाडसाने त्याच्यात R&D करत त्यांचं वेगवेगळ्या पिढ्या तयार करत गेलो पुढं. कोण म्हणायचं की पहिल्या पिढीत दूध चांगले मिळेल, नंतर मिळणार नाही, दुसऱ्यात मिळणार नाही, तिसऱ्यात मिळणार नाही. पण मी जसं पिढ्या वाढवत आम्ही गेलो तसं आम्हाला उलट त्याच्यात प्रगती आढळून आली की जसं पर्सेंटेज वाढेल जर्सीचं तसं दूध सुद्धा वाढायला सुरुवात झाली. आणि तुम्हाला सांगायला खरं मला अभिमान वाटेल, मी जर्सीवर प्रचंड काम केलंय आम्ही सगळ्यांनी, म्हणजे अभिजित असेल, मी असेल, किरण असेल, आम्ही प्रचंड काम केलंय. आणि त्याच्यात एकच आम्ही निष्पन्न केलंय, आपल्या महाराष्ट्रात जर्सीला पर्याय नाही. तुमची HF पेक्षा जर्सी गाय वजनाच्या प्रमाणात दूध जास्त देते. एकही गाय कितीही पाऊस असून द्या, कितीही उष्णता असून द्या,
आजारी पडत नाही. लूज हाऊसिंगसाठी असून द्या, मराठवाड्याचा असून द्या, विदर्भात असून द्या, नाही तर कोकणात असून द्या, जर्सी गाय एक नंबर आहे. म्हणजे अगदी त्याची इम्युनिटी पॉवर इतकी आहे की तुमच्या गिरण सायवाल गायपेक्षा सुद्धा इम्युनिटी पॉवर जास्त आहे. त्यामुळे जर्सी गाय मी सगळ्यांना सांगेन की जर्सी गायचं सीमेत भरायला सुरुवात करा. जर्सी गाय तर तुम्हाला विकत मिळणार नाहीत. जरी मिळाल्या तर त्यांच्या किमती 2 आणि 2.5 लाख रुपये पंजाबमध्ये आता सध्याला आहेत. त्यामुळे आपल्याच गायांना चांगल्या क्वालिटीचं इम्पोर्टेड जर्सी सीमेत भरायला सुरुवात करा. मी तर आमच्या क्लस्टर फार्ममध्ये सगळ्यांना सांगून टाकलंय की सर्वांनी आता जर्सी सीमेत भरा, जर्सी गाया तयार करा. कारण त्याचा रिझल्ट मी आता पाहिलाय. मला खात्री आली की 100% आपल्याला जर्सीच गाय शेतकऱ्याला पुढे घेऊन जाऊ शकते. विदर्भामध्ये ट्रेनिंग सेंटर आहे का आम्हाला? त्यांना असं सांगते की पुस्तकात वाचण्यापेक्षा ज्यावेळेस कुठल्या पण मोठ्या डेअरी फार्मवर ट्रेनिंग घेतात पाहून बघतात. आता एक जणाचा प्रश्न आहे की आमच्या विदर्भात ट्रेनिंग सेंटर आहे का ट्रेनिंग देण्यासाठी. तर ट्रेनिंग असं कुठं पण 4 भिंतीच्या आत देऊन चालत नाही. आणि ज्यावेळेस तुम्हाला 100 गायांचा डेअरी फार्म करायचा असेल किंवा 50 गायांचा डेअरी फार्म करायचा असेल तर कमीत कमी 70 ते 80 लाख रुपये लागतात. 100 गायांना जवळपास 1.5 कोटीच्या आसपास खर्च येतो. मग कोट्यावधी रुपये ज्यावेळेस तुम्ही खर्च करणार आहे त्यावेळेस एखाद्या कुठल्या पण मोठ्या फार्मवर 1-2-4 दिवस तुम्ही राहा की त्या ठिकाणचं कामकाज किती वाजता चालू होतं, फॉडर मॅनेजमेंट कशी केली जाते, किती कष्ट घ्यावं लागतात, किती फिरावं लागतं, उद्योजक बनायला किती यातना सहन करावं लागतात, ही त्यावेळेस तुम्हाला सहन करेल, तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवू शकता की आपल्याला उद्योजक बनायचं का आपलं नुसतं आपलं शेती करायची. कारण आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे की आमच्याकडे ट्रेनिंग सेंटर आहे, 4 जणांना राहण्याची सोय आहे, तिथं एसी रूम आहे, त्या दोघांच्यासाठी कॉन्फरन्स हॉल आहे. आम्ही त्या ठिकाणी सर्व मार्गदर्शन आणि त्यांना अख्ख्या फार्ममध्ये कुठं पण जा, काम करा, बघा आणि सर्व त्यांना खाण्यापिण्यासहित आम्ही इथनी व्यवस्था पुरवतो. परंतु त्याच्यामुळे एक फायदा होतो की ज्या ठिकाणी तुम्ही कोटीत भांडवल गुंतवणार असता त्यातली 10तली 9 मुलं डेअरी फार्म टाकण्यापासून परावृत्त होतात, बाजूला होतात. ते म्हणतात आम्हाला नाही जमायचं हे काम. पण जर त्यांनी बघितलं नसतं, ट्रेनिंग घेतलं नसतं तर 100% यांनी डेअरी फार्म उभा केला असता आणि 6 महिन्यात बंद करून टाकला असता. तर त्याच्यासाठी तुम्हाला 10 गाया करायच्या असून द्या, 20 गाया करायच्या असून द्या, तुम्हाला ट्रेनिंग घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण ट्रेनिंग घेतल्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही. आता मुक्त गोट्याची रचना कशी असली पाहिजे. आता खरं तर मी एक शोधून काढलेलं मॉडेल आहे. शोधून काढलेलं म्हणण्यापेक्षा R&D केलेलं मॉडेल आहे की गव्हाण किती उंचीवर असली पाहिजे, गव्हाणीची रुंदी किती असली पाहिजे, गाय उभी राहते त्या बाजूची गव्हाण किती, त्या बाजूची भिंत किती उंच असली पाहिजे, पुढची भिंत किती उंच असली पाहिजे, तुमच्या भागातलं क्लायमेट काय आहे, पश्चिम महाराष्ट्रातलं क्लायमेट कसं आहे, सोलापूर साईडचं क्लायमेट कसं आहे, मराठवाड्यातलं कसं आहे, विदर्भात कसं आहे, कोकणात कसं आहे, त्या ठिकाणी वेगवेगळी शेड असतील, शेडची रचना असतील. परंतु लूज हाऊसिंगचं सांगताल तर लूज हाऊसिंग आपण बऱ्याच ठिकाणी आपण ऐकलं, बघितलं पण असेल थोड्याफार प्रमाणात, पण ऐकलं असेल, आपण बऱ्याच ठिकाणी वाचलं असेल, नेटवर बघितलं असेल. पण खरं तर लूज हाऊसिंगचा प्रसार खरं आम्ही सुरुवात केला. म्हणजे मोठ्या प्रमाणात लोकांना बँकेच्या मार्फत कर्ज उपलब्ध करून दिलं आणि कंपल्शन ठेवलं लूज हाऊसिंगचा गोटा. कुणीही सिमेंट कॉन्क्रीटचा गोटा बांधायचा नाही, प्रत्येकाने लूज हाऊसिंगचाच गोटा बांधायचा. आणि कंपल्शन ठेवल्यामुळं मोठ्या प्रमाणात गोटं निर्माण झालं आणि एकामेकांनी बघून आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी त्याचा फायदा घेतला. आणि सगळीकडं जे आम्ही एक मॉडेल उभं केलंय, म्हणजे ज्या रचना आहे त्या टाईपचं मॉडेल तुम्हाला अगदी सोमेश्वर पासून नागपूर पर्यंत बघायला सापडेल. म्हणजे अशा टाईपने सध्याला हे काम करतोय. आणि सांगायचं तर समजा लूज हाऊसिंग मध्ये सुद्धा म्हणजे आपले गोविंद डेअरीचे डॉक्टर गायकवाड हे सुद्धा पहिल्यापासून अगदी त्यांनी सुद्धा एक चळवळ उभी केली की लूज हाऊसिंगचं गोटं करा, लूज हाऊसिंगचं गोटं करा. म्हणजे त्यांची सुद्धा एक चळवळ आहे आणि त्या चळवळीला सुद्धा बऱ्याच जणांनी चांगल्या पद्धतीने साथ देऊन म्हणजे ते खरं लोकांना सगळ्यांना समजून सांगतात किंवा त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून असेल लोकांच्यापर्यंत ही चळवळ त्यांनी पोचावली.
आणि त्याचं काम प्रत्यक्षात उतरवण्याचं काम मी पण मोठ्या प्रमाणात करतोय. तर सगळ्यांनी लूज हाऊसिंगचं गोटच करा. त्यांच्या प्रत्येकाच्या भागात वेगवेगळं त्याचं मॉडेल असेल. ज्या ठिकाणी साखर कारखाने आहेत त्या ठिकाणी दूध उत्पादक शेतकरी फक्त 6 महिने ऊसाचे पाचट म्हणजे वाढे देतो. हे योग्य आहे का? आता एक जणाचा प्रश्न आहे की साखर कारखान्याच्या जवळ वाडं अवेलेबल होतं आणि वाडं घालायचं का? तर मी सांगेन की जर फुकट जरी तुम्हाला वाडं मिळालं ऊसाचं तरी तुमच्या गायांना अजिबात घालू नका. कारण माझा घरचा ऊस सुद्धा ज्यावेळेस त्या ऊसावर तोड येते आणि ऊस तोडणीवाले म्हणतात की हे मालक तुमचं आता बैलगाड्या काढून दिल्यात, ही वाडं घ्या. तर 2004 पासून आमच्या गायांना वाड्याची चव कशी असते हे अजून माहीत नाही. आम्ही कसल्याही परिस्थितीत वाडं नाही घातलेलं अजून आणि घालणार पण नाही. वाड्यात काहीही नाही, आपण मोकळं फुकट पैसे घालवतो. आणि सतत वाडं घातल्यामुळं तुमच्या गायांचं कॅल्शियम कमी होणार, शरीर कातडी तुमची राठ होणार, एकदम चरबट कातडी होणार आणि गाभण राहण्याचा प्रॉब्लेम चालू होणार. फॉस्फरस कमी मिळाला, तुमची हिटवर गाय टायमिंगला येणार नाही. कधी पण 19 ते 21 दिवसात यायच्याऐवजी कधी महिन्याने येईल, कधी 3 महिन्यांनी येईल. आली तर गाभण राहणार नाही आणि वाडं घातल्यामुळं तुमचं गोटा बंद करायची वेळ येऊ शकते. दुष्परिणाम जास्त आहेत वाड्याचं. आता एक जणाचा प्रश्न आहे की गायांना सकस आहार कोणता? आता खरं तर असं काय छोटे प्रश्न विचारू नका, कारण त्याच्यात मग भरपूर आपला वेळ जाऊ शकतो. सकस आहार जर म्हटलं तर मकेला तर आपण सगळ्यांनी राजा म्हटलंय. चारा पिकात मकेला राजा म्हणतात. तर मका 1 नंबर आहे. त्याच्याबरोबर ल्युसर्न, काही ठिकाणी मेथी घास म्हणतात, काही ठिकाणी लसूण घास म्हणतात. तर ल्युसर्न घास आणि मका आणि ड्राय फॉडरमध्ये किंवा वाळक्या चाऱ्यात मग तुम्ही सोयाबीनचं बुसकट घाला, तुरीचं बुसकट घाला, हरभऱ्याचं बुसकट घाला किंवा वैरण घाला. तुम्ही काय पण घालू शकता. तर वैरण सुद्धा, कडबा सुद्धा तुम्हाला कमीत कमी रोज 2 किलो पाहिजेलच. 2 किलो कोरडा चारा आणि बाकीचा तुमचा हिरवा चारा. त्याच्यात मग ल्युसर्न घास असेल, मेथी घास असेल आणि मका असेल. सगळ्यांना माझा परत एकदा नमस्कार. नवीन वर्ष शुभेच्छा देऊन मी माझं एक लेक्चर थांबवतो. रवी शेठ थांबतो मी.